डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि नर्सेसना केलेल्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। त्यामुळे रमेश म्हात्रेची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता झाली असली तरी त्याच्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। म्हात्रेची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच त्याला ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल। हे जे बेल ॲप्लिकेशन होतं ह्याला APP आणि आयोनी स्ट्रॉंगली अपोज केलं। त्यांचं असं म्हणणं होतं की रमेश म्हात्रेला बेल मंजूर झाली तर तो विटनेसला टॅम्पर आणि हॅम्पर करू शकतो, तो एक साराईक गुन्हेगार आहे, ह्याला बेल नामंजूर करण्यात यावे असं त्यांचं म्हणणं होतं। पण आम्ही आमच्या युक्तिवादमध्ये आम्ही कोर्टाला सांगितलं की ते जेवढे पण केसेस सांगताय ते सगळे सुटलेले केसेस आहे आणि फक्त एकच बाजारपेठ पोलीस स्टेशनचं केस होतं महासभेचं, तेच एक उरलेलं केस आहे। आणि आम्ही केसचं जे मेरिट्स आहे, हे जे मारहाण प्रकरण आहे पूर्ण, आम्ही त्या प्रकरणावर पण आम्ही युक्तिवाद केला आणि ते सगळं पॉईंट्स कन्सिडर करून मेहरबान कोर्टाने रमेश म्हात्रे यांना बेल मंजूर केली आहे।